चला तर, एकादशी आणि किती खाशी, कुणी कितीही म्हणू द्या, पण या आषाढी एकादशीला तुम्ही हा उपवासाचा पदार्थ नक्की बनवून पहा. त्यासाठी एका बाउलमध्ये 1 वाटी भगर म्हणजे वरई घेतली आहे. त्याच वाटीने अर्धी वाटी साबुदाणा घ्यायचा. पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं. त्यामध्ये 1.5 ग्लास पाणी घालायचं. झाकण ठेवून 1 तास साबुदाणा आणि भगर भिजण्यासाठी बाजूला ठेवायचं. 1 तासानंतर भिजलेला साबुदाणा आणि भगर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचे. त्यामध्येच 2 मध्यम आकाराचे चिरलेले बटाटे घालायचे. लागेल असं थोडं थोडं पाणी घालायचं आणि सर्व साहित्य मिक्सरला फिरवून छान स्मूथ असं बॅटर तयार करून घ्यायचं. बॅटर तयार झाले एका भांड्यामध्ये काढायचं. 4 ते 5 चमचे त्यामध्ये पाणी घालायचं. बॅटर मिक्स करून 2 ते 3 मिनटं छान असं फेटून घ्यायचं. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं. मीठ घातल्यानंतरसुद्धा एकसारखं मिक्स करून घ्यायचं. तवा छान कडकडीत गरम करून घेतला आहे. त्याला तूप लावून घ्यायचं. या ठिकाणी तुम्ही तेलाचा वापरसुद्धा करू शकता. तयार बॅटर 2 पळी तव्यावरती सोडायचं, पसरवून घ्यायचं आणि वरून तूप घालून दोन्ही बाजूनी मध्यम आचेवरती छान खरपूस असं भाजून घ्यायचं. मस्त कुरकुरीत असा उपवासाचा डोसा तयार झाला आहे. सर्व डोसे याच पद्धतीने तयार करून घ्यायचे. यासोबत मी मस्त खमंग आंबट गोड तिखट अशी शेंगदाणा चटणीसुद्धा बनवली होती. त्याची रेसिपीसुद्धा मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेन, किंवा आत्ताच पाहिजे असेल तर चॅनलच्या नावाखाली त्रिकोण असेल तिथे क्लिक करून पाहू शकता. मस्त कुरकुरीत डोसा तयार आहे. तर या एकादशीला तुम्हीसुद्धा हा उपवासाचा डोसा नक्की बनवून पहा.